मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की मुक्ता ही सईची तयारी करत असते, तर इकडे इंद्रा ही सागरच्या ड्रायव्हरला फोन करून विचारत असते, तर सागरचा ड्रायव्हर आजही आलेला नसतो। तर ते ऐकून इंद्रा मात्र खूपच भयानक चिडते। तर इंद्रा ही मुक्ताला म्हणत असते की लकी कुठे आहे तो बघ। तर इंद्रा म्हणत असते, तर मुक्ता म्हणत असते की लकी हा त्यांच्या मित्रासोबत बाहेर गेलाय, काय काम होतं मग तुम्ही मला सांगा, मी करेन। तर इंद्रा म्हणत असते सागरला डबा द्यायचा आहे। तर मुक्ता म्हणत असते मग मी नेऊन देते की डबा। तर इंद्रा ही सागरला आणि मुक्तांना दोघांनाही डबे देत असते। तर इंद्रा मात्र ते बघून खूपच खुश होते। तर इकडे मुक्ता ही ऑफिसमध्ये आलेली असते सागरला डबा देऊन द्यायला। तर सागर म्हणत असतो आज तुम्ही का डबा देऊन द्यायला आला। तर मुक्ता म्हणत असते तुमचा आज ड्रायव्हर येणार नाही आहे आणि लकी पण घरी नव्हता, त्याच्यामुळे मीच डबा घेऊन आली। तिथे तेवढ्यातच सावनी येते आणि सावनी म्हणत असते अरे वा, नवऱ्यासाठी डबा घेऊन आली। आणि ही मुक्ताला म्हणत असते तुला एक मैत्रीण म्हणून एक सल्ला देतो, याचा काहीही फायदा होणार नाही आहे। तर मुक्ता मात्र तिला उत्तर देतच म्हणत असते, तर मुक्ता म्हणत असते पण मुळात मी तुमची मैत्रीण नाहीच आहे सल्ला ऐकण्यासाठी, असं म्हणतच सावनीला खूपच राग येतो। तर तिथून पिऊन तिचा फोटो घेऊन जात असतो। तर सावनी अडवतच म्हणत असते एक मिनिट थांबा आणि तो फोटो मुक्ताला दाखवत म्हणत असते हा फोटो ऑफिसमध्ये सागरच्या ऑफिसमध्ये लावा। तर ते सर्व काही मुक्ता बघत असते आणि सावनी मुक्ताला म्हणत असते मुक्ता तुला माहिती आहे का, आम्ही दोघंजण पार्टनर झालो आहोत आणि संसारात सुद्धा आणि आता ऑफिसमध्ये सुद्धा। म्हणत असते संसारामध्ये तर तुम्ही त्यांना सोडून गेलात, पण आता यावेळेस सोडून देऊ नका। हे बघून सागर आणि मुक्ता दोघेजणही हसत असतात। तर सागर मुक्ताचा हात पकडतच म्हणत असतो तुम्ही माझ्यासाठी डबा आणलात ना, चला मग माझ्या ऑफिसमध्ये आपण जेवण करू। तर मुक्ता इकडे सागरला जेवण वाढत असतानाच तिला एक फोन येतो आणि तिला अर्जंटली जायचं असतं। तर सागर म्हणत असतो काय झालं, तुम्हाला जायचं आहे का। तर मुक्ता म्हणत असते हो, मला अर्जंटली जावं लागेल। तर सागर म्हणत असतो तुम्ही जेवलात का। तर मुक्ता नाही असं म्हणत असते। तर सागर म्हणत असतो चला मग आपण दोघंजण सोबतच जेवूया। हे सर्व काही सावनी मात्र सर्व बघत असते। सागरलाही माहिती असतं सावनी हे सगळं काही बघते। तर सागर मुद्दामच बोटाला जखम करून घेते आणि मुक्ता ही धावपळ करतच त्याच्या बोटाला बँडेज लावत असते आणि सागरला मात्र जेवता येत नसल्यामुळे मुक्ता ही सागरला भरवत असते। हे सर्व काही सावनी लपूनच बघत असते आणि ऐकत असते आणि सावनीचं तर खूपच जळफळाट होते। तर सागरचं लक्ष सर्व काही सावनीकडेच असते। तर सावनीला एकदम खूप मोठा धक्का बसतो। तर इकडे सागर हा घरी आलेला असतो, खूपच दमलेला असतो। तर तेवढ्यातच तिथे इंद्रा येते आणि इंद्रा त्याच्याकडे बघते। तर इंद्रा म्हणत असते काय झालं। तर सागर म्हणत असतो आज ती ऑफिसमध्ये आली होती आणि तिने माझं आज खूप डोकं खाल्लं। तर इंद्राला वाटत असतं सागर हा मुक्ताविषयी बोलतो की काय। तर इंद्रा म्हणत असते हां मला माहिती आहे। तर सागर म्हणत असतो मला तर वाटलं तिला धक्के मारून बाहेर काढावं। तर इंद्रा म्हणत असते अरे पण आपल्या सईचं कसं, मग तूच तर या घरामध्ये तिला आणलं। सागर हा इंद्राला विचारत असतो तू नेमकं कोणाबद्दल बोलतेस। तर इंद्रा म्हणत असते मी मुक्ताविषयी बोलते। तर सागर म्हणत असतो ती नाही ग सावनी। तर सावनीचं नाव घेताच इंद्रा मात्र खूपच वैतागते। इकडे हर्षवर्धन आणि सावनी हे दोघेजणही घरी असतात। तर सावनी म्हणत असते हळूहळू मी आता सागरची कंपनी माझ्या ताब्यात घेणार आणि सागरची तर आता झोपच उडाली असेल, नंतर सई सुद्धा माझ्याकडेच येईल असं म्हणत असते। तर इकडे इंद्रा मात्र खूपच चिडलेली असते आणि इंद्रा म्हणत असते तिचं काय काम होतं तिथे आली। तर सागर सर्व काही सांगत असतो। इंद्रा म्हणत असते हां ही मुक्ता तिच्यासमोर काही बोलली नसेल, जिथं बोलायचं तिथं बोलत नाही असं इंद्रा ही बोलत असते। आणि हे सर्व काही बोलणं मुक्ताने ऐकलेलं असतं आणि त्याच वेळेस मुक्ता घरामध्ये येते। तर इकडे हर्ष म्हणत असतो सावनी तू बोलतेस तेवढं सोपं नाही आहे। तर सावनी म्हणत असते हर्ष हे सर्व काही सोपंच आहे, एकदा की मी मॉडेल झाली ना तर त्या सागरला मलाच घेऊन फिरावं लागेल आणि त्याला माझंच प्रमोशन करावं लागेल, मग बघ मी त्याला कसं उद्ध्वस्त करेल असं म्हणतच हर्ष सावनीला मिठीत घेतो। तर इकडे मात्र इंद्रा खूपच वैतागलेली असते आणि सावनीला मारण्यासाठी कोयता काढते आणि तिला मारण्यासाठी निघलेली असते। तर सागर आणि मुक्ता हे दोघेजणही इंद्राला पकडत असतात। तर इंद्राला दमही लागलेला असतो। इंद्राला
इंद्राला वाटत असतं की माझ्या मुलाचं आयुष्य परत एकदा उद्ध्वस्त करण्यासाठी ती सावनी आली हे तिला सहनच होत नाही. तर मुक्ता ही इंद्राला म्हणत असते, मम्मी तुम्हीच जर असं खसून केला तर आम्ही कुणाकडे बघायचं? तुम्ही या घराचा कणा आहात आणि तुमची एकविरी आई आहे ना तुमच्यासोबत, मग तुम्ही कशाला एवढा घाबरतात? आपण सर्वजण सामना करूयात या. तर असं म्हणतच इंद्राला मुक्ता आणि सागर हे दोघे मिळून खूप समजवत असतात. तर इंद्रा ही शांत होते. तर नंतर इकडे ही मुक्ताला ही सई विचारत असते, मुक्ता आई आमच्या शाळेमध्ये मॉडर्न शो आहे, तर मला मॉडर्न कसं चालतात ते माहीतच नाही. तर मुक्ता ही सर्व काही सांगत असते. तर मुक्ता ही सईला सांगत असते मॉडर्न कशा चालतात ते. तर सई म्हणत असते, पण मुक्ता आई मला ते चालताच येत नाही. तर मुक्ता ही केस मोकळी सोडून मुक्ता सईला सांगत असते मॉडर्न ह्या कशा चालतात ते. तर तेवढ्यातच सागर हा बघतो. तर सागरच्या डोक्यामध्ये विचार येते, आपल्या कंपनीच्या मुक्ताच जर मॉडर्न झाल्या तर पुढील भागामध्ये मुक्ता ही घरकाम करत असते. तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागर विचारू लागतो, तुम्ही आपल्या कंपनीच्या मॉडर्न व्हाल का? तर हे बघून मुक्ता मात्र सागरच्या मागेच पळते आणि त्याला झाडूने मारते. तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सागर हा सावनीकडे जातो आणि सावनीला सांगत असतो, दुसरी मॉडर्न मला भेटली. हे ऐकून सावनीच्या तर पायाखालची जमीनच सरक. तर मुक्ता ही कशी मॉडर्न बनणार आणि सागर तिला कसं मनवणार हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल.